नेक्स्ट आहे की एका दुकानदाराने छापील किमतीवर 15% सूट देऊन एक साडी 1020 रुपयाला विकली तर साडीची छापील किंमत किती? आता एक लक्षात घ्या की 15% सूट देऊन 1020 ला त्यानं साडी विकलेली आहे, म्हणजे याचा अर्थ यामध्ये तुम्हाला काय दिलं आहे? विक्री किंमत दिली. विक्री किंमत किती आहे? 1020 आहे. 1020 ही विक्री किंमत आहे. त्यानंतर शेकडा सूट म्हणजे एक्स किती आहे? 15 आहे. आणि तुम्हाला साडीची काय काढायची आहे? छापील किंमत काढायची आहे. आता होतं काय की आपल्याला या गणितामध्ये छापील किमतीवरून एकूण सूट काढणं माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे का? पण इथं काय आहे की विक्री किंमत दिलेली असताना आणि शेकडा सूट दिली असताना आपल्याला काय करायचं आहे? छापील किंमत काढायचं आहे. आता प्रश्न असा आहे की मला सांगा, आता 1020 रुपये ही जी किंमत आहे याच्यावर सूट किती टक्के आहे? 15%. म्हणजे याचा अर्थ 1020 ही रक्कम किती टक्के आहे? 85% आहे. कारण लक्षात घ्या, जेव्हा विक्री किंमत दिलेली असते ना तर तेव्हा आपण सूटचा विचार करायचा का? नाही. तो उलट जी विक्री किंमत आहे ती किती टक्के रक्कम आहे हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 100 मधून 15 काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. ते उत्तर किती? 85. मग 1020 विक्री किंमत ही 85% आहे, तर छापील किंमत किती असेल? जर त्याची जी छापील किंमत, कोणत्याही वस्तूची छापील किंमत ही 100% असते. छापील किंमत म्हणजे काय असते? 100%. लक्षात आलं? आणि विक्री किंमत जी आहे ती काढताना एकूण सूट आपण 100 मधून वजा करायचं आणि ते किती टक्के झालं? 85%. आणि इथं एक्स मी कशाला कन्सिडर केलं? छापील किमतीला. म्हणून अतिशय शॉर्टकट पद्धतीनं हे गणित तुम्ही करू शकता. इथं काय करायचं तुम्हाला? तिरकस गुणाकार. सो 85 गुणिले एक्स बरोबर 1020 गुणिले 100. यावरून एक्स ची किंमत काढताना काय करणार? 1020 गुणिले 100 85. आता यामध्ये टेबल आपली व्यवस्थित माहित पाहिजे. 17 5 85, 17 सख 102, 12 पंचे 60. सो एक्स बरोबर 12 गुणिले 100 किती उत्तर येईल? 1200. आणि म्हणून त्या वस्तूची जी छापील किंमत आहे ती किती असेल? 1200 रुपये असेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट गणिताकडे येऊ आपण. रमाबाईंनी एक घर 62,50,000 रुपयाला विकले. मध्यस्थाने रमाबाई व खरेदीदार दोघांकडून प्रत्येकी किती टक्के दलाली घेतली? 2% दलाली. तर एकूण दलाली किती? पहा, घर जे आहे, घराची विक्री किंमत म्हणजे आपल्या दृष्टीने काय झाली? ती छापील किंमत झाली. परंतु प्रश्न दलालीचा आहे. तर दलाल काय करायला? रमाबाई आणि खरेदीदार दोघांकडून काय करायला? 2% काय घ्यायला? दलाली घ्यायला. आणि आपल्याला काय विचारलं? फक्त एकूण दलाली विचारलेलं आहे. आता एक लक्षात घ्या की या गणितामध्ये जेव्हा आपण एकूण दलाली काढू तेव्हा ती आपण 2% घेणार आहे का? नाही. तर एकूण दलाली लक्षात घ्या, घेणाऱ्याकडून 2% आणि विकणाऱ्याकडून 2%. बरोबर. 2 आणि 2 किती टक्के झाले? 4% झाले. म्हणजे एकूण जी आपली रक्कम होती 62,50,000 याच्या किती टक्के मिळणार आहे? 4% दलाली ही एकूण दलाली असेल. बाकी मात्र राहिलं काय? आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं. 2 0 कॅन्सल करून टाका. 2 0 ऍज इट इज. 25 चौक 100. हा असे गुणाकार करतो. 25 चौक 100 हातचे आले 1, साइन चौक 24 आणि 1 25. किती? 2,50,000.
म्हणजे एका वेळेस दोन संख्या घेऊन सुद्धा आपण मल्टिप्लिकेशन करता येतं, जिथं जिथं पॉसिबल आहे तिथे तिथं करायचं ते. पुढे चलू आपण. रजनीताईंनी किती शाली घेतल्या? 4 शाली, प्रत्येकी 250, म्हणजे एका शालीची किंमत 250 असणाऱ्या अशा किती शाली खरेदी केल्या? 4. 10 मधाच्या बाटल्या रुपये 130 प्रमाणे, म्हणजे एका मधाच्या बॉटलची किंमत 130, असे किती बॉटल घेतल्या? 10. या खरेदीवर शेकडा किती रिबेट मिळाला? 14. रिबेट ही एक प्रकारची काय आहे? सूट. तर रजनीताईंनी त्या वस्तू किती रुपयास मिळाल्या? म्हणजे तुम्हाला काय करायची, त्यामध्ये त्यांची खरेदी किंमत काढायची. अगोदर छापील किंमत एकूण काढून घेऊ. मला सांगा आता, यामध्ये जर आपल्याला एकूण छापील किंमत काढायची असेल तर छापील किंमत मध्ये लक्षात घ्या 4 शाली आहे. 4 शाली, प्रत्येकी भाव किती आहे? 250 प्लस 10 मधाच्या बाटल्या आहे, प्रत्येकी किंमत किती आहे? 130. ह्या सर्वांची बेरीज म्हणजे काय झाली? छापील किंमत. पदावलीनुसार अगोदर काय करतो आपण? गुणाकार. सांगा किती याचं? 1000 प्लस इथे किती? 1300 आणि ऍडिशन जर केली तर किती येईल? 2300. ही झाली छापील किंमत. आता रिबेट किती आहे? 14%. म्हणून आता आपल्याला काय करावं लागेल की काय करावं लागेल? एकूण रिबेट. एकूण रिबेट म्हणजेच एकूण काय आहे? सूट म्हणलं तरी चालतं. तर 2300चे किती टक्के घ्यायचे आपल्याला? 14%. 14/100. 0 कॅन्सल. 14 त्रिक 42, 14 दोन्ही 28 आणि 4 32, म्हणजे रुपये 322. हे काय आली? एकूण सूट किंवा रिबेट. त्याच्यानंतर छापील किंमत म्हणजे एकूण खरेदी किंमत जी आहे, म्हणजे MRP म्हणू आपण, ते किती आहे? 2300 रुपये. पण आपल्याला काय विचारलं? काय त्यांनी किती रुपये ते देणार, बरोबर आहे का? म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे? विक्री किंमत काढायचं आहे. आणि विक्री किंमत काढताना काय करतो आपण? छापील किंमत मधून काय वजा करणार? सूट किंवा जे रिबेट असेल ते काय करणार आपण? वजा करणार. सांगा किती आहे? छापील किंमत 2300 वजा 322. 100 मधून 22 वजा करा, किती होतील? 78, बरोबर. आणि 23 मधून 4 वजा करा, किती येईल? 1900. आन्सर किती येईल? 1978. ओके. त्यानंतर 9व गणिते पहा की शेतकऱ्यांना आपली बाजरी आडत्यामार्फत किती रुपयाला विकली? 37,500. अडत किती टक्के दिली? 2%. तर काय विचारलं? फक्त किती अडत, म्हणजे एकूण सूट विचारली किंवा अडत विचारलं. ठीक आहे. पण मला सांगा, एकूण अडत जर करायचं असेल आपल्याला, एकूण अडत, तर एकूण अडत काय काढणार आपण? जी काही किंमत ठरलेली आहे त्याच्या किती टक्के? 2%. सोपा आहे. 37,500 ची किती टक्के घ्यायचे आपल्याला? 2% घ्यायचे. सो किती? 750, बरोबर. हे रुपयाचं चिन्ह आहे. किती रुपये लागतील? सो रुपये 750 एवढी का होईल? त्या ठिकाणी अडत मिळेल. येते लक्षात? कारण 37,500 जे आहे त्याची किती टक्के अडत द्यायची? फक्त 2%. आणि विचारली काय की अर्ध्याला किती अडत मिळाली? शेतकऱ्याला विचारलं काय? शेतकऱ्याला विचारलं असतं तर त्याच्यातून आपण एकूण अडत काय केली असती? वजा केली असती. पण आपल्याला फक्त काय विचारलं? अडत विचारलेलं आहे. आणि लास्टचं गणित घेऊ की श्यामरावांनी 3,50,000 रुपये किमतीचा भूखंड, भूखंड म्हणजे काय? त्याला आपण प्लॉट म्हणतो का? तर हा विकत घेतला. या व्यवहारात दलाली किती टक्के आहे? शेकडा 3%. तर त्यांनी दलालाला किती दलाली दिली? आता एक लक्षात घ्या,
श्यामराव हे भूखंड काय करायले, विकत घ्यायले. त्याच्यात देणाऱ्याचं नाव दिलं का, नाही. किंवा देणाऱ्यानं किती दलाली दिली हे पण मेन्शन आहे का, नाही. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला काय करायचं, फक्त दलाला किती रुपये मिळाले म्हणजे 3,50,000चे किती टक्के काढायचे तुम्हाला, 3%. आणि म्हणून दलालाची जी एकूण दलाली असेल ती कशाच्या 3% आहे, जी ठरलेली किंमत आहे 3,50,000 याचे किती टक्के आहे, 3%. सो 2 0 कॅन्सल, 2 0 एज इट इज, 35,105. सो किती रुपये आले, 10,500. सो अशा पद्धतीची ही काही गणित आहेत.